आपल्या संघर्ष करिअर अकॅडमीची विद्यार्थिनी आरती भारत कते जवळपास 149 मार्क त्यांना पडलेले 200. ऑल ऑफ यू. वक्त से लड़कर जो नसीब बदल दे, इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. कल क्या होगा ये मत सोचो, क्या पता कल वक्त खुद ही अपनी तस्वीर बदल दे. कल वक्त खुद ही या उक्तीप्रमाणेच स्वतःच्या वेळेचा सदुपयोग करण्याचं मी एक दिवस ठरवलं. खरं तर 2022ला मी BEd क्वालिफाय झाल्याच्या नंतर मला लगेचच संधी आली होती की मी टेटची परीक्षा द्यायला हवी होती. पण तुमच्यासारखंच मला वाटतं माझं वय त्यावेळेला होतं, जॉब चालू होता, सगळ्या गोष्टी होत्या, पण ह्या गोष्टीचं एवढं नॉलेज नव्हतं की ही परीक्षा इतकी महत्त्वाची आहे आपल्या भावी आयुष्यासाठी म्हणा किंवा मग आपल्या गव्हर्नमेंट जॉबसाठी म्हणा. ही परीक्षा एवढी महत्त्वाची आहे याचं गांभीर्य माझ्याकडे नव्हतं. आणि त्याचं एक कारण म्हणजे मी कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा क्लास कधी जॉईन केलेला नव्हता किंवा मग कुठल्या स्पर्धा परीक्षेची कधी तयारी केलेली नव्हती. आजपर्यंत ही माझी पहिली परीक्षा आहे की जी मी स्पर्धा परीक्षा दिली आहे. याच्या अगोदर कधीच कुठली परीक्षा दिली नाही. पण ती परीक्षा देण्यासाठी काही जणांच्या सांगण्यावर सकाळी 2 तास तिकडच्या बॅचला आणि संध्याकाळी 2 तास इकडच्या बॅचला आम्ही घुगे सरांची बॅच स्किप करायचो आणि त्यावेळेमध्ये दुसरं काहीतरी करायचं, कारण तो विषय आम्हाला त्यावेळेला नव्हता ना म्हणून. पण म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा होत गेला. एकच महिना जरी मिळाला असेल तर या शिक्षकांनी भरभरून सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्याचं फळ म्हणजे आज माझ्या पदरात पडले असं म्हणायला हरकत नाही. आणि जे आज 149 मार्क आलेत हे त्याचंच प्रतीक आहे. आणि तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एवढंच की तुम्ही इथं सगळे जे बसलेले आहात ना, आपण काय करतो मजा मस्ती टाइमपाससाठी हा जो आपला हे आहे, काही जण येतात त्याच्यासाठी आणि काही जण असेही असतात की जे खरंच मेहनत घेण्यासाठी येतात. तर जे खरंच मेहनत घेण्यासाठी आलेत का त्यांनी इथं तर अभ्यास कराच, तुमच्या शिक्षकांचं मार्गदर्शन घ्याच. शिक्षक तुम्हाला सदैव 24/7 हेल्प करायला तयार आहेत आणि ते तुम्हाला करतील. पण त्याच्यासाठी पहिले तुमच्या मनाची तयारी असली पाहिजे. तुम्ही जेव्हा मनातून सक्षम असाल की नाही मला हे अचीव करायचंच आहे. मी फक्त एकच ठरवलं होतं, माझी 2022ची संधी हुकली होती आणि या संधीनंतर पुन्हा मला संधी येणार नाही. मी एवढंच धरलं होतं मनामध्ये की आता 2025ला संधी आलेली आहे, याच्यानंतर केव्हा येईल काही सांगता येत नाही. 17ला एक टेट परीक्षा झाली, 22ला एक टेट परीक्षा झाली आणि आता 25ला एक. 3 टप्पे होते टेट परीक्षेचे. आता याच्यानंतर कधी होणार याची कुणालाही म्हणजे आयडिया नव्हती. तर ही शेवटची संधी समजून अभ्यास केला म्हणून हा रिझल्ट आला. तर तुम्ही पण जी कुठली परीक्षा देता, आता इथं बरेच जण बसलेले आहेत, सरळ सेवेचे बसलेले आहेत किंवा अजून कुठल्या पोलीस भरतीचे बसलेले आहेत किंवा माझ्यासारखे अजून TET वगैरे परीक्षा देणारे बसलेले असतील, तर शेवटची संधी समजा आणि अभ्यास करा तर तुमचा निकाल 100% येईल. आणि बी पॉझिटिव्ह मॅनिफेस्टेशन ही एक रिअल गोष्ट आहे. मी डे 1 पासून जेव्हा तयारीला लागले होते त्यावेळेपासून मी एकच मनात माझ्या कन्फर्म असं हे केलं होतं, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, एक अझम्पशन धरलं होतं की मला 150 मार्क पाहिजे. त्याच्यासाठी काय करावं लागेल, कसं करावं लागेल, किती करावं लागेल ते सगळं करण्याची माझी तयारी होती आणि ते सगळं देण्याची संघर्ष करिअर अकॅडमीच्या शिक्षकांची तयारी होती. आणि त्याच्यामुळे आज हे जे 149 मार्क आलेत, अपेक्षेपेक्षा फक्त 1च मार्क कमी आलाय, पण असो काम 100% होईलच ही आशा आहे. आणि तुम्हा सगळ्यांना तुमच्या भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. आणि तुम्ही हा जो संघर्ष करिअर अकॅडमीमध्ये येण्याचा निर्णय घेतलाय हा 100% म्हणजे मी उगीच म्हणायचं म्हणून इथं आता उभी आहे किंवा मग ह्या करिअर अकॅडमी बद्दलच बोलायचं म्हणून बोलते अशातला भाग नाही. मला कुठल्याही स्पर्धा परीक्षेची काहीही जाण नव्हती. अगदी आपण जे अल्फाबेटिकल ऑर्डर वगैरे लावतो का, A ला 1, B ला 2, याचं सुद्धा काहीही नॉलेज नव्हतं. कारण मी कधी आयुष्यात स्कॉलरशिप दिली नाही, कधी आयुष्यात नवोदय दिली नाही, कधी म्हणजे कुठली स्पर्धा परीक्षा आयुष्यभरामध्ये दिली नाही. ही माझी पहिली परीक्षा होती आणि मी हे संघर्ष करिअर अकॅडमी चूज करून मला असं वाटतं की मी माझ्या आयुष्यातला बेस्ट डिसिजन घेतलाय आणि त्या डिसिजनचं फळ म्हणजे तुमचा वेळ घेणार नाही खरं तर जास्त, पण बोलण्यासारखं भरपूर काही आहे. कारण खरंच शिक्षकांनी तेवढी साथ दिली.
म्हणजे जवाहर सर असो, पुरी सर असो, नाथ सर असो, त्यांनी त्यांचा वेळ न पाहता, आणि शिक्षकाचं खरं काम हेच असतं, तुमच्या विद्यार्थ्याला गरज कुठे हे ओळखायचं आणि तिथे त्याला मदत करायची. फक्त एक पुश गरजेचा असतो आणि तो पुश देण्याचं काम मला जवाहर सर, पुरी सर आणि नाथ सर यांनी केलं. आणि त्याच्यामुळे आज माझा हा जो रिझल्ट आलाय ते त्याचं हे आहे, आपण सिम्बॉल आहे असं म्हणू. आणि तुमच्या वाटचालीसाठी तुम्हाला भरभरून शुभेच्छा देते. जे काही कराल ना ते फक्त मनात एक ध्येय ठेवा, आपण एक गोल ठेवून त्याच्याच दिशेने जर चाललो ना तर 100% तुमचं यश तुमच्या हातातलं कोणीही घेणार नाही, कोणीच घेऊ शकत नाही. अगदी नशिबाला सुद्धा ते द्यावंच लागतं. त्याच्यामुळे मेहनत करा, अभ्यास करा, 24/7 अभ्यास करा आणि तुमच्या आयुष्यातलं जे कुठलं तुमचं गोल असेल ते अचीव करा. ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच.